त्यांचा मुलगा सुनील म्हात्रे यांच्याकडून दिला गेलाय। त्यानंतर जे चषक आहेत मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज ही चषक कैलासवासी सुभद्रा धर्मा म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री महेश कृष्णा म्हात्रे यांच्याकडून पुरस्कृत केलेला आहे। आणि या प्रत्येक मॅचमध्ये जो मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे चषक तो कुमारी जास्विता मनोज म्हात्रे आणि कॅप सरस्वती नागू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ एकनाथ म्हात्रे यांच्याकडून पुरस्कृत केलेला आहे। या सर्वांचं या ठिकाणी आभार आहे। चौकार किंग आणि षटकार किंग हे पारितोषिक मंडळाच्या वतीने आहेत। या मॅचचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी आपल्याला घेऊन चलतोय या सुदर्शन गातके सर यांच्याकडे। धन्यवाद संजय म्हात्रे। ले चलते मैदान पे, ये हवा में है, खतरा हो सकता है लेकिन वहां पे इतना आसान नहीं था ये कैच लेना और इसी बीच ये ड्रॉप होता हुआ और ये गेंद फिर एक बार आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से हार्दिक स्वागत करता हूं जय भुवनाई मैदान में। और जितने भी लाइव दर्शक जुड़े हैं चाहे वो मोबाइल हो टेलीविजन हो उनका भी हार्दिक प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि षटकाराला 200 रुपये आहेत सुरेश म्हात्रे यांच्याकडून। ओहो बहुत ही बढ़िया, क्या ड्राइव किया है, जबरदस्त वहां पे एफर्ट दिखाया है और सीमा रेखा पर क्या लपक लिया है और यहाँ पे विकेट का पतन होता हुआ संकेत के रूप में बल्लेबाजी करते हुए अमरदीप कुलगांव की पहला विकेट ये एक जल्दी सस्ते में निपटता हुआ सस्ते में बाहर आते हुए नजर आ रही इस बार संकेत। हालांकि हर बार जबरदस्त उन्होंने अपना एफर्ट्स अपनी टीम के लिए दिया है, अच्छा योगदान दिया है, अच्छी बल्लेबाजी की है, लेकिन इस फाइनल के मुकाबले में मनीष ने एक योगदान दिया, अपनी टीम के लिए एक विकेट हासिल किया, सफलता प्राप्त की है। देखिए अनुभव कितना बड़ा होता है। सर जो कॅच पकडलाय त्याची तारीफ करावी लागेल। कसं स्टॉप केला, हवेत पाय ठेवले आणि त्यानंतर चेंडू उडवला आणि त्याला हातात पकडला रितेश रवींद्र म्हात्रे। यकीनन रितेश ने जो एफर्ट्स दिया है हमने पहले का जबरदस्त ये खिलाड़ी है। ऋतुज इस बीच खेलने के तैयार, ओह बहुत ही आड़े बल्ले से खेल दिया है, सीधे ठोक दिया फाइनल के ऊपर से मेगा 6 सुपर 6 आसमान में अंपायर की उंगलियां बुलंद होती हुई और ये आसमान में ठोक दिया है। ऋतुज ने आते ही अपने तेवर और जोहर दिखाना शुरू कर दिया है और टॉप गियर में बल्लेबाजी की, पहले गेंद के ऊपर छक्का जड़ा है और मनीष जैसे गेंदबाज को यह दिखाया है कि ये युवा गेंदबाज हावी हो सकता है, ये दिखाया है, शायद आगाज किया है चक्के की सहायता से अपना खाता खोला है। टीम का स्कोर जहां पहुंचा है 10 रन और इसी बीच हवा में खतरा हो सकता है और बहुत ही बढ़िया कैच वहां पे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में लपक लिया है, कोई गलती नहीं फील्डर के द्वारा और ऋतुज एक छक्के की सहायता से आउट होकर बॉल में वापस जाएंगे। दूसरा विकेट यहाँ पे गिरता हुआ जल्दबाजी में ज्यादा रन बटोरने के प्रयास में और ये कहां पे महंगा साबित हो सकता है। एक के बाद एक 2 विकेटें चटकाई है, वहां पे मनीष की तारीफ करनी पड़ेंगे। एक जबरदस्त अनुभवी खिलाड़ी है साइज हिराड के और हमेशा क्रिकेट से जुड़े रहे थे, क्रिकेट को जीलो जान से चाहने वाले जीने वाले ये खिलाड़ी है। एक के बाद एक साइज हिराड में अनुभवी। सर थोडं थांबवतोय, आणखीन एक देणगी या ठिकाणी आलेली आहे। श्री प्रशांत महादेव म्हात्रे यांच्याकडून 1000 प्रशांत महादेव पाटील यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी या ठिकाणी उपलब्ध झाले, त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे आभार सर। धन्यवाद संजय म्हात्रे। तो देखिए जबरदस्त आगाज मनीष भोर की ओर से, टीम का स्कोर हो चुका है अक्षय 10 रन 2 विकेटों के नुकसान में। इसी बीच जबरदस्त खिलाड़ी अक्षय जो मैदान में दारोमदार होते हुए नजर आए, जिसने पिछले मुकाबले में मैच के हकदार रहे, जबरदस्त पारी खेली थी अपनी टीम के लिए और बल्लेबाजी जितनी अच्छी उतनी गेंदबाजी भी की थी अक्षय ने और पूरा अपना एफर्ट्स दिया था टीम के लिए। वही अक्षय मैदान में उतरे, नॉन स्ट्राइक के ऊपर रहेंगे, स्ट्राइक के ऊपर कल्पेश जिन्होंने 3 छक्के पिछले मुकाबले में लगाए थे, 18 रन बनाए थे, जबरदस्त बल्लेबाजी की थी अपनी टीम के लिए और ये मुकाबला जबरदस्त मुकाबला होगा क्योंकि ये फाइनल का मुकाबला है। मंदार दौड़ पड़ी है गेंद, लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद और यहाँ पे मनीष वो कीपर भी चुके हैं और अंपायर का इशारा, यहाँ पे डिक्लेयर जोन में 1 रन और हवा में हाथ फैलाकर हमारी तरफ इशारा कर दिया है कि ये गेंद खराब गेंद है। वहां पे 1 रन का जरूर इजाफा होगा टीम के लिए और एक गेंद का भी टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जा पहुंचा है 12 रन। फिर एक बार दौड़ पड़े मंदार, ओहो ठोक दिया है कल्पेश ने, लेकिन सीधे रितेश के हाथों में
फरमाते हुए वहां पे आराम करता हुए गेंद नजर आ रही, कोई गलती नहीं रितेश की। और कल्पेश इस बार जल्दबाज में बड़े शॉट लगाने के प्रयास में आउट होकर पाल में वापस से जाना पड़ेगा। काफी मायूस, काफी निराश जरूर होंगे। और वहां पे हिलना भी नहीं पड़ा रितेश को, सीधे उनके हाथों में क्या समा बैठे और ये दूसरा कैच रितेश ने ले लिया है। एक बल्लेबाजी और फील्डिंग का बहुत ही बढ़िया नमूना पेश करते हुए नजर आ रहे साई झिराट के रितेश। एक युवा खिलाड़ी है, जबरदस्त बल्लेबाजी, उतनी अच्छी फील्डिंग भी करते हुए नजर आ रहे। तो एक के बाद एक 3 यहाँ पे बल्लेबाज आउट होकर बैल में वापस आ चुके। फारी थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आ रही है, पहले बल्लेबाजी करते अमरदीप कोलगांव की। दरम्यान सन्माननीय सरपंच साहेब संतोषजी गावंड यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। मंडळाच्या वतीने मी त्यांचं तिवार हार्दिक हार्दिक स्वागत करते। आपण आमच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी आलात, मी आपणास हार्दिक हार्दिक शब्द सुमनाने स्वागत करते। शिवप्रसाद तोडणकर साहेब हे नेहमीच या पंचकृषीमध्ये मोलाचं योगदान देत असतात, आपलं सहकार्य देत असतात आणि नक्कीच त्यांच्याकडून मोठं सहकार्य प्रत्येक मंडळाला लाभत असतं। ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करते। इतर मान्यवर जे या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांचं सुद्धा या मंचावर मी हार्दिक हार्दिक शब्द सुमनाने स्वागत करतोय। तो फिर एक बार ले चलते मैदान पे। अब अक्षय के हाथों में बल्ला है और स्ट्राइक के ऊपर अक्षय रहेंगे और बहुत कुछ निर्भर रहेगा, काफी कुछ निर्भर रहेगा अक्षय के बल्ले के ऊपर। जब तक अक्षय खड़े रहेंगे, उनको पूरा चारों ओर खड़ा रहना होगा, तभी कुछ हो सकता है और आगे लेकर जा सकते हैं। मंदार तोड़ पड़े मनीष, देखिए विकेट से चिपके हुए ये कि ओहो बहुत ही बढ़िया, लेकिन लाइन और लेन से दूर जाते हुए ऑफ स्टंप की बाहर की गेंद से वाइड करार दिया। अंपायर ने हवा में हाथ फैलाकर सजा सुनाई है मंदार को, आपकी गेंद खराब गेंद है, वाइड गेंद है और 1 रन और टीम के खाते में जो था। टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जा पहुंचा है 14 रन। देखिए पिछले मुकाबले में जिस टीम ने तकरीबन 77 रन बनाए थे, लेकिन यह मुकाबला अलग है, टीम अलग है, क्योंकि यह अहम मुकाबला है, फाइनल का मुकाबला है और इसका प्रेशर जरूर देखने के लिए हमें मिलता है। फिर एक बार अक्षय खेलने के लिए तैयार है, 3 विकेटों के नुकसान पे खेल रही है टीम। ओहो बहुत ही तेजतर्रार गेंद, जोर कस बल्ला जरूर घुमाया था बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद विद्दी के जाते हुई और मनीष कुछ इशारे हमेशा करते रहते, चाहे मैदान कोई भी हो, मुकाबला चाहे कौन सा भी हो, चाहे डे टूर्नामेंट और नाइट टूर्नामेंट, और उनका मार्गदर्शन हमेशा लगा रहता है। फिर एक बार मंदार दौड़ पड़े अपनी ओर की गेंद, इस बार हवा में है, खतरा हो सकता है, लेकिन वहां पे कोई दौड़कर बहुत ही बढ़िया प्रयास जरूर मंदार ने किया था। इस बीच 2 रन दौड़कर पूरे किया, टीम का स्कोर 2 रन से बढ़कर जा पहुंचा है 16 रन। 16 रन 3 विकेटों के नुकसान पे इस बार देखिए खासी खराब हालत यहाँ पे होती हुई। सोलह रन हो चुके हैं, अभी भी इस ओवर की 2 गेंदें बची है। तर दरम्यान सन्माननीय संतोषजी गावंड, सन्माननीय सरपंच साहेब या ठिकाणी आलेले आहेत। सासवणे ग्रामपंचायत त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत शब्द सुमनाने। आपण यायचं या व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अपन आलात, आम्हास उपकृत केलत। तो इसी पीछे यहाँ पे देखते हैं अंपायर का इशारा क्या होता है। पहुंच चुके हैं यहाँ पे, सुरक्षित है, पहुंच चुके हैं, सेफ है और इसी बीच 2 रन आसानी से पूरी की टीम का स्कोर जा पहुंचा 18 रन। हालांकि यह दूसरा ओवर जारी है और 18-9 के औसत से खेल रहे हैं। 3 विकेट गिर चुके हैं और थोड़ी सी बैकफुटर आती हुई टीम नजर आ रही है, लेकिन इसको उभारना होगा आने वाले बल्लेबाजों को और उसके साथ साथ अक्षय को आखिर तक खड़ा रहना होगा, तब जाकर 50 या 55 रन बन सकते हैं। अभी भी वक्त है, गेंदें भी उनके पास है। फिर एक बार दौड़ पड़े मंदार, ये गेंद लो फुलटास गेंद, उसको घुमाने का प्रयास, लेकिन चूके है, या मौका था, यह लो फुलटास गेंद थी, लेकिन यहाँ पे दूसरे के लिए दौड़े हैं, यहाँ पर रनआउट का खतरा हो सकता है और ये डायरेक्ट हिट किया है मंदार ने और यहाँ पे फिजाओं में उंगली बुलंद कर दिया, अंपायर ने आउट करार दिया है और वापस आना पड़ेगा कुणाल को। दूसरा रन लेने के यहाँ पे दौड़ जरूर लगाई थी, लेकिन इतनी तेज दौड़ नहीं थी, तैयार नहीं थे बिल्कुल हुआ दूसरे रन के लिए और आउट होकर बैल में वापस जाएंगे। चौथा विकेट यहाँ पे गिरता हुआ, जबकि टीम का स्कोर है 19 रन। दरम्यान संतोषजी गावंड यांचं या ठिकाणी आगमन आलेलं आहे। मी विनंती करतो की आपण आसनस्थ व्हायचं, आपला शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत।
तसेच त्यांचा समवेत नेहमीच ग्रुप ग्रामपंचायत सासवडचे माजी सदस्य एकनाथजीन या नेहमीच त्यांच्यासोबत असतात. त्यांचं देखील मी स्वागत करतोय. आपण आलात, आम्हाला उपकृत केलं. मंडलाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. फिर एक बार ले चलते हैं मैदान पे. ये मुकाबला जारी है, फाइनल का मुकाबला. जो दर्शक अभी भी आए हैं उनकी जानकारी के लिए, साई जिराड बनाम अमरदीप कोलगांव के बीच पहले बल्लेबाजी करने वाली टीम है अमरदीप कोलगांव, और बहुत कुछ निर्भर रहेगा फरेश के बल्ले के ऊपर, जिन्होंने पहले मुकाबले में 32 रन बनाए थे, 4 छक्के लगाए थे, और पिछले मुकाबले में वो खास कुछ कर नहीं पाए थे, जल्दी आउट होकर पैनल में वापस आ चुके थे. लेकिन ये मुकाबला जब फाइनल का मुकाबला है, दोनों टीमों के लिए दिलो जान से यहाँ पे लड़ना होगा, करो या मरो की लड़ाई होगी, क्योंकि ये फाइनल का मुकाबला जो भी टीम जीतती है सीधे 55,000 रुपए का नगद इनाम, और जो भी हारती है 19 रन हो चुके दौर के समाप्ति की बात, और बहुत कुछ निर्भर रहेगा इस जोड़ी के ऊपर. यदि ये जोड़ी आखिर तक टिकी रहेगी, आखिरी गेंद तक, 4 ओवर तक, तो यकीनन ये कुछ चित्र बदल सकता है, तख्ता पलट हो सकता है. परेश ने गार्ड लेने के बाद खेलने के लिए तैयार. रितेश मांडवन की तरफ से दौड़ पड़ेंगे अपनी ओर के गेंद. परेश खेलने के लिए तैयार. बहुत ही जोर का प्रहार सीधे खेल दिया है, स्ट्रेट ड्राइव के रूप में अलॉन्ग द कारपेट, सीधे 4 रनों के लिए. और हमने पहले कहा है बहुत कुछ निर्भर रहेगा अक्षय और परेश के ऊपर. यदि ये दो खिलाड़ी खेल गए, एक लंबी पारी, एक अच्छी साझेदारी, तो 50 के ऊपर स्कोर हो सकता है. टीम का स्कोर छलांग लगाकर जहां पहुंचाए 4 रनों से 23 रन. अभी भी 11 गेंदें उनके हाथों में है. परेश स्ट्राइक के ऊपर खेलने के लिए तैयार. रितेश दौड़ पड़े मानव की तरफ से. ये गेंद सीधे धीमी गेंद की हवा में खतरा हो सकता है, और ये कैच लपक लिया. वहां पे फिजाओं में उंगली अंपायर की बुलंद होती है, हमारी तरफ इशारा आता हुआ. फिर एक बार परेश, वही गलती उन्होंने की है, और एक बड़ा शॉट लगाने के प्रयास में 2 बार आउट होकर जल्दी पैनल में वापस आते हुए. हालांकि पहले मुकाबले में और दूसरे मुकाबले में उन्होंने अच्छे खेल दिखाया था. उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज इसी बीच जाते हुए, चौथा विकेट है इसी बीच, 5वां विकेट गिरता हुआ परेश के रूप में. एक चौका जरूर लगाया था. पहले मुकाबले में 32 बनाए थे, दूसरे मुकाबले में भी अच्छे खेले थे, लेकिन तीसरे मुकाबला फाइनल का मुकाबले में नाकामयाब होकर वापस आते हुए नजर आ रहे हैं. आदित्य पहुंचे हैं मैदान में. रितेश ने जबरदस्त गेंदबाजी और बल्लेबाजी हमेशा की है, और एक सफलता भी उन्होंने अर्जित की इस ओवर में. एक चौका जरूर आया है. फिर एक बार दौड़ पड़े अपने ओर की गेंद आदित्य के लिए. पटकी गेंद थी, तेज तरार गेंद की थी. इस बार स्टंप के ऊपर गेंद को रखा था, और मनीष के इशारे देखिए, आंखों आंखों में हमेशा इशारे करते हैं गेंदबाज को कि कहाँ गेंदें रखनी है, किस अंदाज में गेंदें करनी है, किस लेंथ पे गेंद रखनी है, कहाँ घुमानी है. फिर एक बार रितेश दौड़ पड़े. आदित्य खेलने के लिए तैयार, और मारने के प्रयास में जरूर डिक्लेयर जोन में अंपायर का इशारा हमारी तरफ आता हुआ. डिक्लेयर जोन में 1 रन जरूर मिलेगा. टीम का स्कोर 1 रन से बढ़कर जहां पहुंचा है 24 रन. अब स्ट्राइक के ऊपर अक्षय को आना होगा. आदित्य को यह काम करना है कि अक्षय को स्ट्राइक देना होगा, स्ट्राइक रोटेट करते रहना होगा, और आगे बढ़ाना होगा स्कोर को, तब जाकर एक बड़ा स्कोर खड़ा कर सकते हैं. साई जिराड के खिलाफ खेलना है तो कम से कम 55 या 60 के रनों की दरकार रहेगी. फिर एक बार आदित्य खेलने के लिए तैयार. विकेट से चुपके हुए मनीष, ओहो, जोर कसमाने का प्रयास, एक बाहर की तरफ इस बार इस गेंद को लाए, इसे भाप नहीं पाए, समझ नहीं पाए, और एक विंडी गेंद, एक डॉट गेंद आती हुई. जबरदस्त गेंदबाजी रितेश की, और टीम का स्कोर अभी भी रुका हुआ 23 रन. 24 रन. यार उनकी रफ्तार बढ़ानी होगी. आदित्य को चौके और छक्के लगाने होंगे. फिर एक बार दौड़ पड़े. ओहो, बड़ा कड़ा प्रहार जरूर किया. मंदार जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, 1 रन तो आसानी से पूरा किया है, और 1 ही रन पे संतुष्ट रहना पड़ेगा. दोनों बल्लेबाज ने अपने अपने शोर जरूर बदले हैं. और फिर एक बार आदित्य स्ट्राइक के ऊपर शायद आएंगे. वास्तव में स्ट्राइक अक्षय को मिलना चाहिए, क्योंकि अभी बची हुई 6 गेंदें हैं. 6 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन बटोरने होंगे. कम से कम 15 रन इस ओवर में यदि आ जाते हैं, 40-45 रन भी होते हैं, तो जबरदस्त मुकाबला देखने के लिए मिलेगा. क्योंकि कोलगांव के टीम में जबरदस्त गेंदबाजी है. अक्षय की है, आदित्य की है, उसके बाद एक के बाद एक अभिलाष जी
इनका इसी बीच आगमन होता हुआ तहे दिल से मैं आपका हार्दिक हार्दिक स्वागत करता हूँ और आपको मंच पर आने की विनती करता हूँ। तहे दिल से आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। आप मंच पर आइए, आपसे विनती है और आप यहाँ आए, पधारे, इसके लिए मैं आपका शुक्रगुजार हूँ, आपका शुक्रिया अदा करता हूँ। तो इसी बीच फिर एक बार चलते हैं मैदान पे। जे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्व मान्यवरांचा शब्द सुमनाने मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। आपण आलात, आम्हास उपकृत केलं त्याबद्दल मी पुनश्च ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतोय। तुम्हा सर्वांचं जे मान्यवर आहे, ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ सदस्य असतील या मंडळाचे की ज्याने बरीच मेहनत घेतलेली आपल्या या मंडळासाठी, त्याच्यामुळे 47 वर्ष निरंतरपणे अविरतपणे आपण यह स्पर्धा पार पाडू शकलो। तो फिर एक बार चलते हैं मैदान पे। हमारे स्कोर हमें बताते हुए टीम का स्कोर 26 रन हो चुका है। रस्ता मोकला करायचा, जिथे गाड्या असतील त्या मित्रांनो जरा गाड्या काढून द्यायच्या, रस्ता मोकला करायचा गाडीला जाण्यासाठी। तो 26 रन इसी बीच प्रशांत एक बेहतरीन गेंदबाज साई सिराट के अनुभवी गेंदबाज है, बहुत बड़ा एक्सपीरियंस उनके पास है और एक्सपीरियंस भरी गेंदबाजी तमाम क्रिकेट के दीवानों को जरूर देखने के लिए मिलेगी। फिर एक बार दौड़ पड़े प्रशांत की ये गेंद, बहुत ही तेज सर्रार गेंद और सीधे निकल गई और विकेट के ऊपर भी चूके डिक्लेयर जोन में अंपायर का इशारा हमारी तरफ आता हुआ मनीष भोयर भी चूके जो कि नजदीकी विकेट कीपिंग हमेशा करते हैं और नजदीकी विकेट कीपिंग जब भी आप करते हैं तो गैदर करना इतना आसान नहीं होता और ये भी खतरा हो सकता है कि आपके चेहरे को या शरीर के किसी भी हिस्से को ये बल्ला लग सकता है, तो संभल कर रहना होगा। फिर एक बार प्रशांत दौड़ पड़ी गेंद, इस बार जरूर सफल होते हुए नजर आ रहे हैं और देखिए काउ कॉर्नर के ऊपर से ठोक दिया है मेगा 6 सुपर 6, जिस 6 के छक्के की आवश्यकता थी रनों की रफ्तार बढ़ाने की और रनों की रफ्तार जरूर उछल कर जहां पहुंची है 33 रन और अभी इस 33 रन और इसी छक्कों की आवश्यकता है और भी 1-2 छक्के आ जाते हैं 45 रन यदि बनते हैं तो फिर एक बार प्रशांत दौड़ पड़ी है गेंद और ये ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर गेंद जरूरी देखते हैं। इसी बीच एक रन तो पूरा किया, दूसरे को दौड़ना चाहते, रनों का खतरा हो सकता है और यहाँ पे आदित्य रन आउट जरूर होंगे और अंपायर का इशारा भी वाइट का आता हुआ। कुल मिलाकर 2 रन और टीम के खाते में जुड़ते हुए सन्मान्य महेश माने, रविशेठ मात्रे आणि राहुल जी या ठिकाणी आलेले आहेत। सन्मान्य छोटम शेठ यांचे सुपुत्र राहुलजी भोईर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत नेहमीच असणारे आमचे महेश माने असतील, हे नेहमीच त्यांच्या सोबत असतात, त्यांचे पाठीराखे असतात। या सर्वांचा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। महेशजी हे नेहमीच छोटम शेठ यांच्या सोबत समवेत नेहमीच प्रत्येक ठिकाणी असतात आणि त्यांचा नक्कीच पाठबळ आणि आशीर्वाद राबत असतो। तर या सर्व मान्यवरांचं या कोलगावच्या क्रिकेटच्या मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत। अक्षय खेलने के लिए तैयार है, इस बार हवा में है लेकिन सुरक्षित है, 1 रन तो डिक्लेयर जोन में जरूर मिलेगा। अंपायर का इशारा हमारे तरफ आता है 1 रन का और हमारे स्कोर बताया इसी बीच का हो गया है कि 30 रन हो चुके, 36 रन हो चुके और इस पारी की 1 गेंद शायद बची और ये 1 गेंद खेलने का मौका सौभाग्य मिलेगा अक्षय को। 36 रन हो चुके, यदि छक्का आ जाता है और 40-42 रन होते हैं। प्रशांत दौड़ पड़े, या आखिरी गेंद इस पारी की, कड़ा पार जरूर किया, लंका के क्षेत्र में खेल दिया है, 1 रन तो पूरा किया है और इसे बीच हड़बड़ाहट और मिसफील्ड और ये जाती हुई गेंद सीमा पार सीधे 4 रनों के लिए टीम का स्कोर जहां पहुंचा है चौके की सहायता से 40 रन और जिस रनों की दरकार थी 40 रन पूरे हो चुके हैं। प्रति ओवर 10 रन बनाने होंगे जीतने के लिए साई हिराड को। यह मकर संक्रांति चषक 2025 जीतने के लिए पिछले साल का मकर संक्रांति चषक जो है 2024 का महावीरन एक्विरा थल ने जीता था और इस बार देखते हैं इस पर कौन सी टीम अपना नाम दर्ज करती है, अपने हाथों में ये
मकर संक्रांति चषक लहराती है, फोटो सेशन करती है कोलगांव या साई झिराड। साई झिराड ने कई बार ये ट्रॉफी जीती है और कोलगांव ने भी कई बार ये ट्रॉफी जीती है, लेकिन ये साल अलग है, समय अलग है और डेट अलग है। देखते हैं अब कौन किसके ऊपर हावी होता है। जब तक यहाँ पे लाईनअप मध्ये यायचं आहे, लाईनअप मध्ये जायचं आहे। अतिशय सुरेख, अतिशय सुंदर, धन्यवाद दोन्ही संघांचं। आपण जी शिस्त कायम ठेवलेली आहे, डिसिप्लिन, अतिशय सुरेख, अतिशय चांगलं। दरम्यान जनतेचे कणवालू, तुम्हा आमचे सर्वांचे लाडके नेते सन्मान्य छोटम सेठ भोईर यांच्याकडून मंडळाला तब्बल 1 लाखांची रोख रक्कम देणगी आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। असा दानशूर व्यक्ती मिळणं फार कठीण आहे, ज्याला जनतेमध्ये राहायला आवडतो, जो जनतेचे काम करत असतो आणि जनतेमध्ये सतत राहत असतो, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वावरत असतो। असा लाडका नेता पुन्हा होणे नाहीये आणि असा जनतेचा कणवालू नेता, समाजाची सेवा करणारा माणूस, आपला माणूस म्हणून ज्याने हक्काने आपण बोलू शकतो, ज्याच्या घरी आपण कधी हक्काने जाऊ शकतो, असा हा समाजामध्ये वावरणारा, जनतेमध्ये लोकांमध्ये वावरणारा, लोकांची मदत करणारा, समाजसेवेचं ऋण घेतलेला, समाजसेवेचा मोठ्या प्रमाणात सगळी ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांच्याकडून रोख रक्कम आलेले 1 लाखाचे मंडळात त्यांचं लाख लाख धन्यवाद देतोय। सन्मान्य अभिलाष मालवी यांच्याकडून रोख 10,000 रुपयांची देणगी आलेली आहे। मी अभिलाष मालवी यांचा सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय। आणि जे जे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा हार्दिक हार्दिक सन्मान्य रवी म्हात्रे आणि महेश माने हे नेहमीच येत असतात, पाठबळ देत असतात। दोघांनी 5,000 रुपयांची रोख देणगी या मंडळाला दिली आहे। दोघांकडून 5,000ची रोख देणगी आलेली आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या या दोघांसाठी, हे जे नेहमीच आमच्या छोटम सेठ सोबत असतात आणि त्यांचं पाठबळ सुद्धा प्रत्येक ठिकाणी लाभत असतं। पंचक्रोशीमध्ये संपूर्ण अलिबाग तालुक्याला नव्हे तर रायगड जिल्ह्यात सुपरिचित असे व्यक्तिमत्व। तर पुनश्च या चालू सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी घेऊन चालतोय आमचे साथी समालोचक संजय म्हात्रे यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद सर। या ठिकाणी रवींद्र म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते झिराड यांच्याकडून समालोचकांना प्रत्येकी 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे। रवींद्र म्हात्रे यांचं मंडळाच्या वतीने आणि आम्हा समालोचकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद। आम्हा समालोचकांना 500 रुपयाचं पारितोषिक त्याने दिलेलं आहे, त्याबद्दल रवींद्र म्हात्रे यांचं खूप आभार। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय विद्यमान सरपंच साहेब संतोषजी गावंड, सन्माननीय एकनाथजी नाकवा, सन्माननीय प्रताप शेठ म्हात्रे, सन्माननीय राहुल दिलीप शेठ भोईर, सन्माननीय रवींद्र म्हात्रे, सन्माननीय महेशजी माने, सन्माननीय शिवप्रसाद तोडणकर आणि सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते धोकोडे गावचे अभिलाषजी मालवी आणि सर्व व्यासपीठ यांचं या मकर संक्रांती चषकामध्ये फायनलच्या सेकंड इनिंगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना घेऊन चलतोय क्रीडांगणावरती, जे ते मेगा फायनल ग्रँड फिनालाइज हा अंतिम सामना अगदी रंगतदार होईल यात 3 मात्र शंका नाही आहे। षटक नंबर पहिलं प्रगती पथावरती अक्षय म्हात्रेच्या हातात चेंडू सोपवलाय। सलामवीर रितेश रवींद्र म्हात्रे आणि मंदार म्हात्रेच्या साह्याने सलामीची ही जोडी मैदानात पाहतोय। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर रितेश रवींद्र म्हात्रे या खेळाडूने पहिली धाव नोंदवलेली आहे। मकर संक्रांती चषक ही मानाची आणि अभिमानाची स्पर्धा संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये ज्या स्पर्धेला 48 वर्ष झालेत अशी ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण इकडे खेळतोय। मात्र त्याच वेळेला मंदार म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन या दरम्यान सन्माननीय विद्यमान सरपंच संतोषजी गावंड यांच्याकडून तब्बल 50,000 रुपये देणगी आलेली आहे। टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। विद्यमान सरपंच कार्यसम्राट सरपंच संतोषजी गावंड यांच्याकडून 50,000 रुपयाची देणगी आणि त्याच दरम्यान
नैनाताई विकास सिल्दनकर यांचं आगमन झालेलं आहे या क्रीडानगरीमध्ये. मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर विनोद पाटील आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. प्रभाकर म्हात्रे आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जे ग्रामस्थ असतील आजूबाजूला कुठे सामना पाहत असतील त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अत्यंत खूप महत्त्वाचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आहे. गेल्या 4 दिवस केलेली मेहनत ही यानंतर आपल्याला बक्षिसाच्या रूपात या खेळाडूंना द्यायची आहे. वैयक्तिक स्वरूपाची पारितोषिकं. एकनाथ नागू म्हात्रे आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावरती. आजूबाजूला कुठे प्रेक्षकामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील आणि आमच्या प्रतिनिधीने आपल्याला पाहिलेलं नसेल पण आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवरती. चालू सामना नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी आणि पाहुण्यांच्या माहितीसाठी हा सामना यजमान अमरदीप कोलगाव विरुद्ध साई जिराड या 2 संघामध्ये फायनलचा मॅच रंगलाय. जेथे 40 धावा झाल्यात. प्रथम फलंदाजी करताना यजमान अमरदीप कोलगाव संघाच्या प्रकाश अष्टमकर हे सुद्धा आलेले आहेत. ज्येष्ठ क्रिकेटपटू आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावे अशी अध्यक्ष सुरेश म्हात्रे यांची इच्छा आहे. आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आज बघा कित्येक मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा भेट देऊन गेले आणि कित्येक मान्यवर आज व्यासपीठावर संपूर्णपणे फुललेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि वेगवेगळी राजकीय हस्ती आज या मकर संक्रांती चषकामध्ये या ठिकाणी एकत्र बसलेली आपल्या सर्वांना बघायला मिळत आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल हे व्यासपीठाच्या दिशेने आपण एकदा तरी कॅमेरा फिरवावा, कारण इथे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय उद्योजक असे वेगवेगळे मान्यवर उपस्थित आहेत. मकर संक्रांती हा मानाचा आणि सन्मानाचा चषक. संपूर्ण अलिबागमध्ये या चषकाची चर्चा असते. अक्षयची गोलंदाजी पहा. अत्यंत सुंदर चेंडू. कुठल्या स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू राईस झालाय. सरळ विकेट किपर कुणाल म्हात्रेच्या हातात चेंडू विसावतोय. षटक पहिलं प्रगती पथावरती जेथे 1 बाद धावसंख्या आपण बघतोय. 3 धावा. 41 धावेची आवश्यकता. 41 धावांची आवश्यकता होती 24 चेंडूमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये 3 धावा आतापर्यंत लागल्यात. अत्यंत चांगली मेगा फायनल आपल्या समोरती असेल. यजमान विरुद्ध साई जिराट. अगदी खूपच चांगला चेंडू. डिफेन्स केलाय. डिफेन्स करता वेळेस 1 धाव सुद्धा या ठिकाणी ओमकारने धावून पूर्ण केले. अक्षयचं पहिलं षटक अत्यंत कंजूस षटक संपलेलं आहे. 4 धावा आणि 1 विकेट या षटकामध्ये अक्षयने प्राप्त केले आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली. अत्यंत सुंदर मॅच. गेल्या कित्येक वर्ष आपण बघितलं तर कधी साई जिराट तर कधी अमरदीप कोलगाव या फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि आज सुद्धा 48व्या वर्षामध्ये सुद्धा या 2 संघामध्ये फायनल खेळली जात आहे. एक जबरदस्त फायनल असेल, कारण पूर्वी बरेचसे चषक साई जिराट संघाने इथूनच घेऊन गेलेत, परंतु आजचा जर चषक बघितला तर वेगळा चषक आहे जो संतोष शांताराम म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेला आहे. हे 4ही चषक अगदी सिल्वर करल त्याला रंग आणि त्याच्यावरती गोल्ड असा एखादा चेंडू अगदी मनाला लोभवेल असा हा चषक आहे आणि तो चषकासाठी अजिंक्यपदासाठी ही लढत आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती साहिल म्हात्रे आलाय. आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगवरती. कौस्तुभ पाटील यांचं आगमन होत आहे. आजच्या स्पर्धेला ज्यांनी संपूर्णपणे लाईव्ह दाखवले षटक दुसरं प्रगती पदावरती जेथे धावफलकावरती आता लागल्यात त्या म्हणजेच 5 धावा. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात ही धावसंख्या पाहतोय साई जिराट संघाची
40 धावांचा पाठलाग करताना मंदार म्हात्रे मात्र सोस्त्यात बाद झाला आणि त्यानंतर इथे रितेश रवींद्र म्हात्रे हा प्रतिकार करतोय. चेंडू बघा थोडासा हाफ पिच पद्धतीचा चेंडू उचलवलाय, थोडासा स्लोवर वन केलाय, त्याला कट केलाय, असं हे चारही प्रकारचं रूप या चेंडूमध्ये आपण बघितलं. अत्यंत सुंदर. 5 धावा झाल्या. पुन्हा एकदा साहिलचा पुढचा चेंडू. या चेंडू वरती हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज रितेश रवींद्र म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. बिग विकेट, सर्वात मोठी विकेट या ठिकाणी गेले रितेशच्या रूपात. तिथे साहिलने त्याला फसवलंय. मागचा चेंडू बीट केला होता आणि त्यानंतर या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात साहिल मात्र रितेश मात्र बाद होऊन परतलाय आणि दुसरा हादरा हा साई जिराट संघाला बसलेला आपण बघतोय. या स्पर्धेमध्ये मागच्या मॅचमध्ये ज्याने सलग 3 षटकार खेचले होते तो संघाचा कॅप्टन लकी चांप अर्थात समीर थले मैदानात दाखल झालेला आहे. या खेळाडूने संघनायक म्हणून नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर तो नाणा आपल्या खिशात टाकलेला कित्येकदा बघितलाय, कारण तो एक त्याचा लकी नाणा असतो आणि तो कधीच कोणाला देत नसतो. असा हा लकी चॅम्प साई चिराट संघाचा समीर थले मैदानात फलंदाजीसाठी आलाय. 2 बाद धावसंख्या आहे ती फक्त 5. साहिलचा पुढचा चेंडू. या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक कल्पेश म्हात्रे. पायाच्या माध्यमातून चेंडू अडवतोय, कारण आउटफील्ड उताराच आहे. दररोज जरी प्रॅक्टिस असली तरी सुद्धा धोका आहे आणि हे जाणलं, त्यामुळे चेंडूला पायाने अडवलं होतं. धाव 1 अजून मिळेल. 1 धावेने धावसंख्या वाढतोय ती 6 वरती. षटक दुसरं प्रगतीपथावरती. 41 धावांची आवश्यकता असताना जेथे साई जिराट संघ. रिव्हर्स स्वीप केलाय. चेंडू जातोय या वेळेला आपण बघतोय पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय डीप पॉइंटवरून आणि एकेरी धाव मिळेल या चेंडूवरती. ओमकारचा प्रयत्न चालू असेल. या वेळेला जर ऑनसाईडच्या दिशेला फटके येत नसतील तर ऑफसाईडच्या दिशेला रिव्हर्स स्वीट हिट केलून त्या ठिकाणी धावा जमू शकतात. एकेरी धावेने धावसंख्या वाढतोय आणि ती पोचते 7 वरती. 2 बाद 7 दुसरं षटक प्रगतीपथावरती. मेगा फायनल ग्रँड फिनालाइज. ऑफस्टमच्या बाहेरून चेंडू टाकलाय, वाईड येतोय. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल 8 वरती. अजून सुद्धा जिंकायला 33 धावेची आवश्यकता आहे. बुंद्या टाकला होता, खोदून काढलाय अक्षरशः चेंडूला. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू कल्पेश म्हात्रेकडे गेलाय. सुंदर थ्रो आणि तेवढाच चांगला कलेक्ट या ठिकाणी केलाय, गॅदर केला या ठिकाणी विकेट किपरने. षटक दुसरं समाप्त होतोय. कुशल षटक. याही षटकात मोठे फटके आले नाहीत. षटक दुसरं संपल्यानंतर धावसंख्या एकूण धावफलकावरती आहे ती म्हणजेच 10 धावा. म्हणजे पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 4 आल्या होत्या आणि या षटकामध्ये 6 धावा येतात. त्यामुळे आता धावगती मात्र खूप कमी आहे. 12 चेंडू आणि सामना जिंकायला 31 धावेची आवश्यकता. 12 चेंडू आणि 31 धावा या मॅचमध्ये जिंकायला पाहिजे. परंतु ओमकार आणि समीर ही जोडी एक फिनिशर जोडी आहे. सामना फिनिश कसं करायचं हे त्या दोन्ही फलंदाजांना माहीत आहे. ज्या ज्या वेळेला आपण बघितलं हे प्रमुख 2 गोलंदाज आहेत आणि त्यांना पहिलं वापरलं गेलं आहे आणि मग एक नवीन गोलंदाज जो आहे तो मात्र पुढे आहे. बारा चेंडू आणि सामना जिंकायला 31 धावेची आवश्यकता. गोलंदाज येतोय तो म्हणजेच कौशल तोडणकर. षटक नंबर पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन येतोय कौशल तोडणकर. शॉर्ट पिच चेंडू हवेत खेळलाय कल्पेश म्हात्रे. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. व्हॉट अ कॅच.
लाजवाब, तारीफे काबिल, अप्रतिम, डोळ्याचं पारणं फिटावं असा हा नेत्रदीपक कॅच आपण पकडलाय. कल्पेश म्हात्रे या खेळाडूला सुरेश म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये, संतोष शांताराम म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये, अशा 400 रुपयाची नोंद झाले. राजू म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये, 600 रुपये झालेत. प्रवीण म्हात्रे येत आहेत. मनोहर म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये, प्रवीण दादा म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये, संचित पाटील यांच्याकडून 100 रुपये, अशी ही रोख रक्कम या ठिकाणी जमा झाले. बक्षिसांची खैरात, पैसा उड़ता है कोलगाव नगरी में, पकड़ने वाला चाहिए और वो पकड़ने वाला है कल्पेश म्हात्रे, अर्थात कल्पेश मनोहर म्हात्रे हा खेळाडू कॅच ऑफ द टूर्नामेंट झालाय. अप्रतिम. या चेंडूवरती जबरदस्त फटका केला. स्क्वेअर लेग वरती साहिल मात्र फिल्डिंग करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं की तिसऱ्या गोलंदाजावरती आक्रमण करायचं, परंतु तिसरा गोलंदाज हा नवदीत गोलंदाज होता आणि नवदीत गोलंदाजावरती आक्रमण करायची रणनीती होती, परंतु त्यामध्ये ते फसलेले आहेत. संतोष अरुण म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. इकडे सुद्धा झेल उडला आहे, मात्र आता हर्षल खूप दूरवरती होता. मगाशी हर्षलने असाच झेल पकडला होता. धाव 1 येतोय. एका धावेने धावसंख्या वाढतोय, ती म्हणजेच 12 वरती. अजून सामना जिंकायला 29 धावेची गरज. बॉल किती झाले? 9 चेंडू 29 धावेची गरज. मनीष भोईर स्ट्राइक वरती. या चेंडूवरती फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. एक दिवस तो आठवत असेल, मनीष 7व्या क्रमांकावरती आला होता. संघ अडचणीत होता. तो दिवस मला आठवतोय आणि मैदान सुद्धा हेच होतं, ते म्हणजेच कोलगावचं. 7व्या क्रमांकावरती येऊन या फलंदाजांनी संघाला अडचणीतून काढून तो विजय प्राप्त करून दिला होता. तो मनीष भोईर आज चेंडूवरती षटकार खेळतोय आणि संघाची धावसंख्या 18 वरती नेतोय. इथे फटका फसलाय, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूरवरती. अजून एकदा 2 धावा येतात मनीष भोईरला. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू शिल्लक असतील या षटकातून. एक चेंडू म्हणजे 7 चेंडू आणि सामना जिंकायला 21 धावेची आवश्यकता. सामना अजून संपला नाहीये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मकर संक्रांती चषक ची मेगा फायनल. साई जिराट विरुद्ध यजमान अमरदीप कोलगाव. या चेंडूवरती एकेरी धाव मिळतोय. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकले आणि ती पोहोचले 21 वरती. 6 चेंडू 20 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये काय घडणार, काय बिघडणार? शेवटच्या 6 चेंडूवरती श्वास रोखून ठेवला जाणार कोलगाव नगरीचा की साई जिराटचा? साई जिराटचे सपोर्टरमध्ये आपण जर बघितले तर आज व्यासपीठावरती पण बराचसा सपोर्ट आहे, कारण आज पूर्ण टीम त्यांची व्यासपीठावरती पण आहे आणि बाजूला सुद्धा आहे. त्यामुळे साई जिराटच्या बाजूला सुद्धा खूप मोठा सपोर्ट आज आहे आणि यजमान संघाचा तर संपूर्ण गावच इकडे आहे. त्यामुळे आज काय घडणार? हा मकर संक्रांती 48वा चषक या गावातून जाणार की इथेच राहणार, हे 6 चेंडूवरती आपल्या सर्वांना बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य सुरेश म्हात्रे हा गोलंदाज आणला जातोय शेवटच्या षटकामध्ये. समोर ती कॅप्टन, माजी कॅप्टन मनीष आणि चालू कॅप्टन समीर थले असे दोन्ही आहेत आणि त्यांच्या समोर ती एक आक्रमक शैलीचा गोलंदाज आदित्य म्हात्रे. 6 चेंडू 20 धावा. पहिला चेंडू आदित्य म्हात्रेचा. आहा, लाजवाब, तारीफे काबिल. गोल्डन स्पॉट वरून हा चेंडू उचलतोय वेगाने, कोरीच्या रफ्तारने. चेंडू सरळ विकेट किपर अक्षयच्या हातात गेलाय.
चेंडू डॉट येतोय. प्रशांत पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघा आता प्रशांत पाटील यांचं पारितोषिक वाढत चाललंय. या चेंडूवरती फटका केलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. मिड विकेटला फलंदाज समीर थले. बॅक टू द पॅव्हिलियन. चार चेंडू आणि सामना जिंकायला पाहिजे धावा 20. मकर संक्रांती चषक धगधग धडधड पेशर. कुठलाही प्रेक्षक अजून आपली जागा सोडलेली नाही आहे. जे यूट्यूबवरती प्रेक्षक सुद्धा अगदी हा सामना बघत आहेत. काय घडणार या चषकामध्ये 48वा हा चषक अगदी सुंदर सिल्वर चषक आज कुठे जाणार. 4 चेंडू 20 धावेची आवश्यकता. प्रशांत मात्रे स्ट्राईक वरती. आहा हा हा हा. होम पिच वरती दादागिरी आदित्य मात्रेची. आणखीन एक चेंडू डॉट टाकलाय आदित्य मात्रेने आणि 3 चेंडू संपलेत. सामना जिंकायला आता 3 चेंडू आणि 20 धावेची गरज. सामना याच चेंडूवरती खिशात टाकलाय आणि आता मात्र उंच पुरासा झेल. हर्षल मात्रेचा प्रयत्न. मात्र 1 धाव मिळतोय. 2 चेंडू मध्ये सामना जिंकायला 19 धावांची आवश्यकता. फायनल वरती कब्जा. मकर संक्रांती चषक 2025चा मानकरी विजेता अजिंक्यपदाचा मानकरी हे चित्र स्पष्ट झालंय आणि आमच्या प्रेक्षकांनी मात्र जागा सोडल्यात. हुक केला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला. मात्र या चेंडूवरती धावा येतात त्या म्हणजेच 4 धावातलं जे पराजयाचं अंतर जरूर कमी झालंय परंतु विजयाची मोर अजिंक्य पद हे अमरदीप कोलगाव संघाकडे निश्चित झालेला आहे. संपूर्णपणे केलेली अत्यंत चांगली कामगिरी आणि त्या कामगिरीच्या जीवावरती हे पारितोषिक आणि अजिंक्य पदाचा मानकरी राहतोय तो म्हणजेच मकर संक्रांती चषक 2025 अमरदीप कोलगाव. हार्दिक हार्दिक अभिनंदन अमरदीप कोलगाव संघाचं या स्पर्धेमध्ये अजिंक्य राहतोय आणि रनर ऑफ संघ आहे तो म्हणजेच साई झिराड. मी सर्व मान्यवरांना